मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप, निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्याच्या घरात छापा, 20 ते 25 लाख सापडल्याचा दावा। ते पैसे विजय केनवडेकरांच्या व्यवसायाचे, भाजप केनवडेकरांच्या पाठीशी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांकडून केनवडेकरांची पाठराखण। मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेले आरोप खोटे आहेत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी याचा काहीही संबंध नाही, भाजप नेत्यांनी आरोप फेटाळले। शरद पवारांच्या पक्षातील नेते राम खाडेंवर जीवघेणा हल्ला, 10 ते 15 जणांच्या हल्ल्यात राम खाडेंसह 3 ते 4 जण गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अंजली दमानिया आज घेणार गृहमंत्री अमित शहांची भेट, अजित पवारांचा राजीनामा घेण्याकरता काल दिला होता 24 तासांचा अल्टिमेटम। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील पूर परिस्थितीमुळे शेतीसाठीच्या कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती। इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कोसळल्यानं 3 वर्षीय बालक गंभीर जखमी, नाशिकच्या गंगापूर रोडवरील सहदेव नगर परिसरातली घटना। नाशिकच्या ओझर गावात 12 गाड्या ओढताना एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू, चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा, 12 गाड्यांच्या खाली आल्यानं भाविकाचा मृत्यू। हाँगकाँगमध्ये 31 मजली इमारतीला भीषण आग, आगीत 44 रहिवाशांचा होरपळून मृत्यू। भारताला मिळालं राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद, 2030 मध्ये अहमदाबादमध्ये खेळवली जाणार राष्ट्रकुल स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन। बुलेटिनचे करणार आहोत एका मोठ्या बातमीने। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ मांदगाव या ठिकाणी 10 ते 15 जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केलाय। यामध्ये राम खाडे यांच्यासह 3 ते 4 जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला कुणी केला, का केला हे मात्र अजून समोर आलेलं नाही। राम खाडे यांच्यासह 3 ते 4 जण जखमी आहेत। अहिल्यानगर बीड या जिल्ह्यांच्या सीमेवर एक मांदगाव आहे जिथं त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय। 10 ते 12 जणांनी हल्ला केलेला आहे आणि राम खाडे यांच्यावर आणि त्यांच्यासह इतर तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला कुणी आणि का केला हे अजून समोर आलेलं नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे का या अनुषंगाने सुद्धा तपास होईल। यापूर्वी काही लोकांनी आमचं ट्रेस करण्याचं काम केलं, लोकेशन तुम्ही ह्या हॉटेलला जेवता का, त्या हॉटेलला जेवता का, अशी काही लोकांची आम्हाला अशा मित्रांना विचारायची, पण आम्ही ते थोडंसं लाईटली घेतलं आणि हा हल्ला हा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असं आमचं मत आहे। कारण की आमचं दुसऱ्याचं कुणाचं काही विषयच नाही ना, आम्ही त्यांच्याच सगळ्या तक्रार आहेत आमच्यावाल्या आणि त्यांनी हा हल्ला आमचा घडून आणलाय। तक्रार आम्ही उद्याच्याला 2 दिवसात आता दाखल करू, उद्या किंवा परवा दिवशी। जवळपास 10-12 हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला केला, त्याच्यामध्ये 2 जण गंभीर जखमी, 3 जण आणि दोघाला किरकोळ मार लागलेला डोक्याला वगैरे। अशा पद्धतीने अचानक हल्ला केल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं की किती लोक आहे काय आहे। त्याच्यामुळं आम्ही बाकीचे लोक हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलवाल्यांनी सगळे हॉटेलचे गेट वगैरे बंद केले आणि हॉटेलमधून लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून याच्यातली काय हल्लेखोर हॉटेलवर हल्ला करत होते की ते वाचवण्याचा प्रयत्न करतील या उद्देशाने। त्याच्यानंतर रस्त्यावरून काही लोक आल्यानंतर ते लोक मोटरसायकलने पळून गेले।
आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। साहेबराव, निवडणुकीच्या अनुषंगानं हा हल्ला झाला असावा का? आत्ता पोलीस काय अपडेट देत आहेत? या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी घटना घडलेली आहे ही नगर आणि पेड बॉर्डरवरती मांदळे म्हणून गाव आहे, ते हॉटेल आहे प्रसिद्धमध्ये, सुप्रसिद्ध हॉटेल आहे। तिथे हे जेवण करण्यासाठी आले होते। जेवण करून बाहेर पडल्यानंतर राम खाडे आणि त्यांचे काही सहकारी जे आहेत ते बाहेर पडले होते। त्याच वेळेस दबा धरून बसलेल्या 10 ते 15 लोक त्याच्यावर अटकलेले आहे। याच्यामध्ये ते हत्यार वापरले होते, ती अतिशय तीक्ष्ण होती। कुकरीचा एक दिसते, त्यानंतर काठ्या आणि काठ्या होत्या, त्यानंतर लोखंडी रॉड होते। या मारहाणीमध्ये राम जे आहेत, राम खाडे हे अतिशय गंभीर झालेले आहेत। त्यांना कालही बोलता येत नव्हतं। रात्री त्यांची प्रकृती जी आहे ती अतिशय चिंताजनक झाली, नाजूक झाली। त्यामुळे त्यांना पुणे येथील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, परंतु अजूनही ते बोलत नाही, अनकॉन्शियस आहे। त्यामुळे चिंतेची बाब आहे। काही उशीर घटना घडू नये म्हणून ते स्थानिक डॉक्टर आणि काही कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत, त्यांच्या सर्व प्रकृती पाहत आहेत। त्यांच्याबरोबर जे काही कार्यकर्ते होते ते 4 कार्यकर्ते या ठिकाणी ऍडमिट आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। परंतु प्रथम दशेच्या सांगण्यानुसार हा हल्ला इतका भयानक होता की राम खाडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हॉटेल चालक आणि काही रस्त्यावरील रहदारीवरील प्रवासी यांनी एकत्र आल्यामुळे ते आरोपी जे आहे ते पळून गेलेले आहे। मागील काही दिवसांमध्ये राम खाडे यांनी जे काही सामाजिक कार्य करतात त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या गंभीर आरोप त्या ठिकाणी केले आहे की लँडचे प्रकरण जे आहे त्यांनी बाहेर काढले होते, त्यावरून त्यांना यापूर्वी धमक्या आल्या होत्या। आणि कालचं त्या कार्यकर्त्यांना म्हणणं असेल मित्रांचं की त्या प्रकरणामधूनच त्यांच्यावर हल्ल्याची शक्यता या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे। बर, धन्यवाद साहेबराव, आपण माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमी आपण कोकणातनं बघतो आहोत। कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। भाजपकडून पैसे वाटप केले जात आहे असा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलेला आहे। मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि या छापात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये सापडले। केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाहीत असा आरोप निलेश राणेंनी केलेला आहे। खरं तर राज्यात एकत्र असलेले शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात कणकवलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत तेव्हा ही घटना घडलेली आहे की निलेश राणे, शिंदे सेनेचे निलेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांच्या घरात 20 ते 25 लाख सापडलेले आहेत आणि ते पैसे वाटत होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यामुळे कालपासून हीच एक चर्चा कोकणातली सुरू होतीये। निलेश राणे यांनी नेमके काय आरोप केले ते बघूयात। भाजपच्या विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडली। 20 ते 25 लाख रुपये कुठून आले? पैशांबाबत केनवडेकर उत्तर देऊ शकलेले नाहीयेत। केनवडेकरांच्या घरात आणखी काही बॅगा आहेत। मालवणमध्ये आणखी 8 ते 10 जणांकडे अशाच पैशांच्या बॅगा आहेत। मंगळवारपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे। भाजपचे अनेक कार्यकर्ते पैसे वाटतायत। रोज बॅगा पोहोचवायची यंत्रणा सध्या कार्यान्वित आहे असे सगळे गंभीर आरोप निलेश राणेंनी केलेले आहेत आणि तेही भाजपवर। मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना। आज आपण 26 तारखेवर आहोत। 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी। पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे। एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत। मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत। काय करायचं तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं?
काय धुमाकूळ घालायचं आहे तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे. मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय केनवडेकर एक व्यावसायिक आहेत. त्यांचं चप्पल मार्ट, त्या अनुषंगाने काही कंपन्या, त्यांचं कन्स्ट्रक्शन व्यवसाय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि हे सगळं तपासण्यासाठी आमदारांनी काही स्वतः जाण्याची गरज नव्हती. त्यांनी यंत्रणांना सांगितलं असं, यंत्रणा गेले असते आणि त्यांनी आपलं काम केलं असतं. आणि या विषयातला जो काय विषय आहे, खरं खोटं यातलं जे काय आहे तो यंत्रणा बघून घेईल. पण विजय केनवडेकर या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये खेळीमेळीने ही निवडणूक लढवली गेली पाहिजे होती. पण यामध्ये कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायचं, उमेदवारांना डिमोरलाइज करायचं काम या सगळ्या माध्यमातून आमदार असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील हे करतात. आणि हे खरं तर मला वाटतं या सगळ्या आपल्या परंपरेला शोभेचं नाहीये. काल मालवणमध्ये छाप्यात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये पकडल्याचा दावा करण्यात आला आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी माहिती देऊन देखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकारानंतर पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यास नकार दिला गेलेला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आता काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. निलेश राणे आज काय भूमिका मांडतात हेही बघावं लागेल.